नमस्कार. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभळी तालुका कन्नड या गावी आमचे मित्र व जांभळी जागीर गावचे सरपंच व माननीय श्री दिनकर पाटील खरात साहेब यांच्यासोबत त्यांच्या उद्योगपती शेतकरी, साधारण शेतकरी ते उद्योगपती बनण्याचा जो त्यांचा प्रवास आहे, तो प्रवास जाणून घेण्यासाठी ज्या घरामध्ये आपल्या 4 भावांचा परिवार, त्या 4 भावांच्या परिवारामध्ये काही काळापूर्वी साधारणतः एक फर्ग्युसन ट्रॅक्टरच्या माध्यमातून व्यापार आणि उद्योग याला सुरुवात झाली. बोलता बोलता बराच लंबा काळ चालत गेला आणि खरात पाटील यांनी एक कंपनी उभी केली. ती कंपनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर सिस्टम. कॉन्ट्रॅक्टरशिप जेव्हा सुरू झाली तेव्हा मान्य श्री दिनकर पाटील खरात जांभळी येथील सरपंच यांचे थोरले बंधू स्वर्गीय माधवराव दादा खरात यांच्या माध्यमातून व त्यांचे 4 भाऊ, सर्व 4 जण म्हणून यांनी कॉन्ट्रॅक्टदारच्या माध्यमातून एक उद्योग उभा केला. दिनकर भाऊ खरात हे सुद्धा त्यांचे या 4 भावापैकी एक. परंतु मोठा काळ आणि एवढं मोठं आव्हाळा, एवढं समोर ध्येय आणि त्याचा पिछा करणं आणि एवढी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये मान्य श्री दिनकर भाऊ खरात पाटील यांच्या परिवाराने जो उद्योग उभा केला, तो उद्योग दिन दुना रात चौगुना प्रगतीत करत गेला. तांबडी गावाच्या आजूबाजूचे छोटे छोटे काम करत करत सुरुवातीला कुठल्याही प्रकारचे दिशाना काही, मग अशा टायमाला हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे व्यवसाय कसा उभा करायचा आणि कसं आपल्याला यातून 2 पैसे कमावून आपला परिवार चांगला चालवायचा, या दृष्टिकोनाने खरात परिवार यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली केल्या. आज खरात परिवार यांचा 40 सदस्य त्यांच्या कुटुंबात आहे आणि 4 भावाचा विस्तार आजही एकत्र उद्योग आणि सगळा परिवार एकत्र करता, एका चुलीवर आणि एका पंक्तीत दररोज जेवण आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनाचा जो नित्यरिवाज आहे तो आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर त्यांची खतान जो उद्योग आहे त्यांनी आज भरारी घेतलेली आहे. आज जांभळी जागीर त्या आजूबाजू परिसरामध्ये त्यांनी रोडचे कामं दिल्या कसे हाताळल्या जाईल या स्पर्धा युगामध्ये एवढाले मोठमोठाले कॉन्ट्रॅक्टदार असताना सुद्धा आपला उद्योग, आपलं कंपनी कशी ग्रो करेल, कशा पद्धतीनं आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू, कशा पद्धतीनं नागरिकांची सेवा घडेल आणि कुठल्याही प्रकारचं कोणाचं मन न दुखवता आपल्याला या संसारात जी जबाबदारी देवानं दिलेली आहे ती चांगल्या प्रकारे कशी पार पडल्या जाईल, या माध्यमातून मान्य श्री दिनकर भाऊ खरात पाटील व त्यांच्या परिवाराने चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला. आज 40 सदस्यांचा परिवार गोंद्याने एकत्र राहतो. हा एक खूप मोठा नागरिकांसाठी प्रेरणास्थान आहे. नवरा बायको एक दिवस वादविवाद केल्याशिवाय राहू शकत नाही, परंतु खरात पाटलांनी सांगितलं की माझ्या परिवारातला एकही व्यक्ती व्यसनी नाहीये, एकही वरती रिकामा नाहीये, तो त्याच्या पद्धतीनं चांगलं काम करू लागला. आमचा परिवार वेल एज्युकेटेड आहे, सर्व शिक्षित आहे. कोणी एमटेक होतंय, कोणी बीटेक होतंय, कोणी फार्मसिस्ट राहतंय, कोणी मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षक होतं, कोणी प्राध्यापक होते, तर कोणी आमच्यामध्ये शिक्षण कसं वाढेल, आपला परिवार कसा डेव्हलप होईल, अशा प्रकारची चांगल्या दृष्टिकोनातून आम्ही एकमेकांमध्ये एकमेकांचे आचार विचार घेऊन एकमेकाला सहकार्य करून आणि एक परिवाराचा कुठेतरी नागरिकांनी, परिसरातील नागरिकांनी प्रेरणा घ्यावी, अशा दृष्टिकोनातून त्यांनी आपला प्रवास चालू ठेवलेला आहे. त्यांचा आज मान्य श्री दिनकर पाटील खरात साहेब हे
जांभळी जागीर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावचे हे प्रेरणास्थानी सरपंच आहे. त्यांच्या त्या बॉडीमध्ये सरपंच पद बसवताना त्यांनी सांगितलं, आमच्या गावात निवडणुकापुरतीच विरोध होता, त्यानंतर आमचा विरोध तिथेच संपून गेला. आम्ही विरोधी पक्ष व आम्ही एकत्र मिळून काम करतो. प्रत्येक टायमाला आम्ही आमचे गावातील सगळेजण मिळून कोणताही निर्णय घ्यायचा असला तर पूर्ण गाव एकत्र येऊन निर्णय घेतो आणि विकास करतो. आज जांभळी गावामध्ये सिमेंट रोड असो, आजूबाजू 4-5 ज्या वाड्या आहेत ज्या जांभळी ग्रामपंचायत लागलेल्या आहे, त्यांच्या रोडचा प्रश्न असो, का जांभळी गाव ते वाकोद फाटा ते मोहडी या रोडचा प्रश्न असो, आम्ही सगळं गाव एकत्र येऊन तो चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन आणि शासनाचा वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही आमच्या गावाला मोठ्या प्रमाणामध्ये विकसित केलेला आहे. आम्ही शासनाच्या विविध योजना राबवून शासनाला बराच निधी व पुरस्कार आमच्या या जांभळी जागीर गावाला दिलेला आहे. अशा प्रकारे माननीय श्री उद्योजक दिनकर पाटील खरात साहेब यांनी आमच्या चर्चा संदर्भात सांगितलं. तर इतका मोठी भरारी घेण्याच्या पाठीमाग काय रहस्य आहे हे जेव्हा जाणून घेतलं, त्यांनी सांगितलं दररोज काम करणे, नित्यनियम पाळणे आणि नियमानुसार प्रोग्राम बनवणे, तो तयार करणे आणि त्याचा अपेक्षा करणे. आज आम्ही जरी या गावचे सरपंच असलो तरी सुद्धा आम्ही 100% आमच्या नागरिकांना न्याय भेटेल व आमचा जो उद्योग आहे, आमचा परिवार आहे त्यांना सुद्धा न्याय भेटेल या मानसिकतेने आमची दिनचर्या चालते. मान्य श्री दिनकर पाटील खरात साहेब यांच्याकडे आजूबाजू परिसरातील रोडच्या कॉन्ट्रॅक्ट मोठ्या प्रमाणात आहे आणि वारंवार त्यांचे सर्व जे सदस्य आहे ते टीम सारखं काम करता, प्रत्येक जण जबाबदारी वाटून घेता आणि दररोज आपल्या आपल्या कामाने आपल्या आपल्या मार्गाने चालतात. मोठ्या प्रमाणात शेती आणि कॉन्ट्रॅक्टदार या दोन सिस्टम ते नित्यनिवेदन पाळत असल्यामुळं व जांभळी जागीर गावाचा सरपंच पद बसवत असताना कुठल्याही प्रकार त्यांच्या शब्दामध्ये कुठल्याही प्रकारचं घमंड दिसलं नाही, मीपणा दिसला नाही. आणि जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांच्यासोबत आम्ही घंटोघंटी त्यांचा दिनचर्या आणि त्यांचा उद्योगपती होण्याचा जो अभ्यास आम्ही केला, तर नक्कीच दिनकर पाटील साहेब यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्यामुळं चांगला अभ्यास करून आम्ही आज दिनकर पाटील यांची ही स्टोरी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू लागलेलो आहोत. मित्रांनो, जोपर्यंत आपण सर्वजण आपल्या जवळचे लोक एकत्र येऊन चांगलं काम करत नाही तोपर्यंत चांगली यशस्वी उद्योग. तर अशा प्रकारे मान्य श्री दिनकर पाटील खरात साहेब यांनी आम्हाला त्यांच्या या उद्योगपती होण्याचं सगळ्या गोष्टी सांगत गेले. एक फर्गुसन ट्रॅक्टर घेत असताना कुठल्याही प्रकारचं कोणाचं मार्गदर्शन नव्हतं. शेतकरी म्हणून आम्ही तो फर्गुसन ट्रॅक्टर घेऊन आणि मग नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून शिकण्याची मानसिकता ठेवून आम्ही आजूबाजू परिसरातील आमचे सोयरे, मित्र कंपनी, नातेवाईक व जे जवळचे शेतकरी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकत गेलो. खास करून आमचे मामा व आमच्या आजूबाजूच्या सोयरे लोकांनी सहकार्य केलं हे आजही ते जाणून चांगल्या नीतीनेमान सांगत होते. त्यांच्या बोलण्यात दिसत होते की आज नागरिकांनी आपला उद्योग कसा उभा राहील, आपला परिवार व आपलं गाव व आपला परिसर कसा डेव्हलप करले जाईल आणि त्यात कशा प्रकारे चांगले विचार घेऊन आपण आपल्या परिसराला देश लेवलवर घेऊन जाऊ शकतो याचे खूप मोठे उदाहरण मान्य श्री दिनकर पाटील खरात साहेब यांनी सांगितले. त्यांच्याकडे खदान उद्योग आणि त्याला रिलेटेड बऱ्याचशा ज्या गोष्टी मान्य श्री खरात पाटील यांनी आम्हाला सांगितल्या. आमच्या जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आमच्या कंपनीमध्ये काम करणारे आमचे मेंबर आहे ते आमच्या घर परिवारासारखेच आहे. आम्ही त्या सर्वांना एकत्र घेऊन चालतो. ते आमच्यासाठी काम करतात, आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. आमच्या सर्वांचा एकमेकाला मॅच करून घेण्याचा आमचा स्वभाव असतो. खरात कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जे बी सामील होते ते खरात कन्स्ट्रक्शन परिवाराचे एक सदस्य बनतात. आमचा घरातला परिवार फक्त 40 सदस्यांचा आहे,
परंतु आमच्या कंपनीचा सदस्य मधला तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना सर्वांना आम्ही सर्व गोष्टी एकत्रच करतो. आम्ही जर कधी घरात आमच्या परिवारामध्ये जर कधी एखादा सण साजरा करायचा असेल तर आम्ही आमच्या कंपनीतले सगळे जे सदस्य आहेत त्यांना घेऊन तो करत असतो, जेणेकरून हा जो उद्योग हा असाच भरारी घेत राहायला पाहिजे. आमचं दिवसेंदिवस आमची प्रगती चालूच आहे. आज स्वर्गीय माधवराव पाटील खरात यांचं नाव घेताना ते कुठल्याही प्रकारचं संकोच न करता ते तीनदा तीनदा सांगत होते की स्वर्गीय माधवराव पाटील खरात यांच्या मार्गदर्शनानंच आम्ही सर्व भाऊ आणि आमचा परिवार आज बी काम करतो आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व भाऊ व आमच्या परिवाराच्या सर्वांच्या एकमेकांच्या सहकार्यानं आमचा हा परिवार गुड्या गोविंदाने इथं नांदू लागलेला आहे. आणि या परिसरातील जेवढे बी नागरिक आहेत त्यांनी स्पष्ट बोलले, चिंचोली, लिंबाजी, गणेशपूर, बरकतपूर, वाकत, सेलगाव, दहीगाव, लोहगाव, टाकळी, काटचेंद्राव, रेऊळगाव, करंजखेडा, नागापूर, जांभळी, दिगाव, नाचनवेल, पिशोर, मोहाडी, नादरपूर, वासळी, रामनगर, पळशी आणि आजूबाजूचे जे बी कन्नड तालुका, सिल्लोड तालुका, पाचोरा तालुका, चाळीसगाव तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, भोकरदन आणि आमचे जे बी नातेवाईक आहे, जेवढाही मोठा आमचा खरात परिवार आमच्या सर्व बाबांचे सगळे सगळे सोयरे वगैरे आम्ही सर्व एकत्र मिळून आम्ही आमचा खरात परिवार व खरात कन्स्ट्रक्शन व खरात फॅमिली एकत्र घेऊन चालतो. अशा प्रकारे या जांभळी गावचे प्रसिद्ध व लोकयुक्त लोकनायक मान्य श्री दिनकर भाऊ खरात पाटील यांनी आज आम्हाला या चर्चा संदर्भात त्यांचा उद्योगाचा मंत्र दिलेला आहे. तर नवयुवकांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निश्चित दिलेला आहे. नवयुवकांनी कुठल्या प्रकारचं न डचकता उद्योग उभे करावे, व्यवसाय करावा, चांगला अभ्यास करावा, चांगले शिक्षण घ्यावं आणि आपल्या व आपल्या परिवाराचं व आपल्या परिसराचं नाव उंच करावं, नाव रोशन करावं, अशा प्रकारचा त्यांनी संदेश दिला. कुठल्याही प्रकारची कोणाला जर कधी काही गरज पडली तर आम्ही निसंकोचपणे त्यांना मदत करतो आमच्या त्या कार्याच्या पद्धतीनं. म्हणून आम्ही कुठल्या कधीच कोणाचा गैरफायदा घेऊन आम्ही कंपनीला त्याचा फायदा होईल अशा दृष्टिकोन कधी पाऊल उचलले नाही, ते उचलणार बी नाही. आमचा परिवार हा परिसरातील सर्व नागरिकांना मिळून घेऊन चालणारा परिवार आहे. म्हणून खरात परिवार आजपर्यंत 40 सदस्य घेऊन घरातले मूळ 40 व कंपनीतले जेवढे सगळे एकत्र मिळून आज खरीद परिवार काम करू लागले आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी उद्योग उभा केलेला आहे आणि त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही बघू लागलेलो आहे की मोठ्या हा जो त्यांचा डेव्हलप केलेला आहे त्याने कंपनीमध्ये घेऊन गेले आणि कंपनी दाखवली की कंपनी कशा प्रकारचं काम करू लागलेलं आहे. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.